पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची माहिती देणाऱ्या या रील सिरीजमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आपण बघितलं की भूतकाळातल्या अनेक स्मृतींमुळे आपले पॅटर्न तयार होतात, विचारांचे पॅटर्न जे आपल्या नकळत तयार होतात. आज जो महत्त्वाचा पॅटर्न आपण बघणार आहोत तो म्हणजे ब्लेम करणं, इतरांना दोष देणं, आपल्या आयुष्यात आलेल्या अपयशाकरता, आपल्या चुकांकरता दुसऱ्यांना दोष देत राहणं. हा जो काही पॅटर्न असतो त्याविषयी आज जाणून घेणार आहोत. मग भूतकाळातल्या कुठल्या घटनांमुळे, कुठल्या वातावरणात राहिल्यामुळे हा पॅटर्न तयार होतो? तर पहिलं म्हणजे अशा एका घरात तुम्ही राहताय जिथे तुमच्या घरातली मोठी माणसं सतत एकमेकांना ब्लेम करतात, आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्याच्या माथावर फोडतायत. अशा वातावरणात तुम्ही दीर्घकाळ राहत असाल तर तुमच्याही नकळत हा तुमचा पॅटर्न तयार होतो. दुसरं म्हणजे आपल्या प्रतिमेबद्दल प्रचंड तुम्ही कॉशियस असाल की मला कोणी वाईट म्हणता कामा नये, मला कोणी हे करता कामा नये, अशी जर तुमची धारणा असेल भूतकाळातल्या काही स्मृतींमुळे, तर आणि तुम्हाला अपयश आलं की जे तुम्हाला अपेक्षित नव्हतं, तर ते स्वीकारण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्याला दोष देऊन स्वतःची सुटका करून घेता. नकळतपणे हे तुमच्या हातून घडतं. तिसरं म्हणजे आपली चूक स्वीकारायची भीती वाटते. कोणीतरी आपल्याला ओरडेल किंवा कोणीतरी आपल्याला नावं ठेवेल किंवा कोणाला तरी मी ॲन्सरेबल आहे तर तो मला काहीतरी बोलण्याच्या आधीच मी तो ब्लेम दुसऱ्यावर टाकतो आणि स्वतःची सुटका करून घेतो. म्हणून सुद्धा इतरांना दोष देण्याची वृत्ती तयार होते. आणि तिसरं म्हणजे प्रचंड स्वतःविषयी कमीपणाची भावना आहे आणि एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही आहे हे कुठेतरी मला माहिती आहे. भूतकाळातल्या अनेक गोष्टींच्या मधून अनुभवातनं मला स्वतःविषयी प्रचंड न्यूनगंड आहे. मग अशा वेळेला स्वतःला झाकण्याकरता नकळतपणे आपण दुसऱ्यांना दोष देतो. थोडक्यात आपण ब्लेम करत राहतो. चला, असाच पॅटर्न बघूया पुढच्या भागात.